सुप्रभात मंडळी, आज आपण ओडिसाची फेवरेट पारंपरिक फूड करणार आहोत नाश्त्याला. पखाला भात आणि बटाट्याची बाटी. ओके, रात्रभर भिजून ठेवलेला भात आहे, रात्रीचा भात. याच्यामध्ये आपण दही टाकू. जी ही ओडिसाची पारंपरिक जी डिश आहे ती, त्याच्यासाठी तडका तयार करूया आपण. तडक्यामध्ये आपण कढीपत्ता, मोहरी, जिरं, मिरची आणि हिंग. या भिजवलेल्या भातामध्ये थोडंसं लांबसर चिरलेला मिरची हलवूया. थोडंसं तडक्यामध्ये तेल टाकूया. हा तडका टाकूया आणि हा तडका ह्याच्यात टाकूया. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका आणि ह्याला मिक्स करून घ्या चांगल्या पद्धतीने. आपल्या देशामध्ये कितीतरी जातीपातीचं राजकारण होत आहे, परंतु आपला भारत देश हा सगळ्या जाती धर्मामध्ये नटलेला आहे. तर आज आपण ओडिसाची पारंपरिक जी डिश आहे ती बनवत आहोत. तर अशाच पद्धतीनं मला वाटतं की सगळ्यांनी, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जर अशा पद्धतीने वेगळे त्या देशातले, त्या राज्यातले, जर त्या विभागातले जर पारंपरिक डिश बनवून खाल्ले, तर निदान ह्या अशा अन्नामुळे किंवा त्या चवीमुळे तरी आपल्यामधला जातीवाद नष्ट नक्कीच होऊ शकतो. तर आता आपण ह्याच्यामध्ये जी सोबत आलू बाटी खातात, म्हणजे त्याला उकडलेल्या बटाट्यापासून बनवलं जातं, तर ती डिश आपण ह्याच्यासोबत खाण्यासाठी बनवूया. उकडलेला बटाटा आहे, मध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकू. ते बघा, मिरची, कांदा, कोथिंबीर टाकूया. चवीनुसार मीठ आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या. आणि आज 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती आहे. आज तुम्हा सगळ्यांना जयंतीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. अशा पद्धतीने ही ओडिसाची पारंपरिक आपण आज डिश नाश्त्याला बनवत आहोत. मी प्रत्येक वेळेला नाश्ता बनवते आणि तुमच्यावर शेअर करते. ह्याच्यामध्ये असा सोडायचा, ओके, आणि त्याच्यानंतर मस्त ताव मारायचा. तर आजची न्याहारी करायला या. आजच्या न्याहारीमध्ये असा पारंपरिक ओडिसा आपण न्याहारी बनवलेली आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्कीच सांगा. मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि छान राहा, छान जगा आणि इतरांनाही छान जगू द्या. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल किंवा ही रेसिपीबद्दल तुम्हाला काही सूचना करायची असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून करू शकता. ही एक ओडिसाची पारंपरिक रेसिपी आहे आणि ही पोटाला आराम, म्हणजे पोटाला थंडावा देणारी आणि आपली पाचनक्रिया व्यवस्थित चांगली करणारी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगायला विसरू नका.